2026 या वर्षातील पहिला उत्सव हा प्रथम पूजनीय असलेल्या गणरायाच्या अंगारक संकष्टी चतुर्थीने होत आहे. हा एक अत्यंत शुभ प्रसंग आहे, ज्याची प्रत्येक गणेश भक्त हा मोठ्या आतुरतेने वाट पाहतो. मंगळवार हा दिवस धैर्य आणि कृतीच्या मंगळ ग्रहाद्वारे नियंत्रित केला जातो आणि गणेशाच्या अडथळा दूर करणाऱ्या ऊर्जेशी एकत्रित केल्यावर एक शक्तिशाली आणि आध्यात्मिक संयोजन निर्माण होते. मान्यतेनुसार अंगारक संकष्टीचे व्रत पाळल्याने कायमचे बंद वाटणारे दरवाजेही उघडतात व सर्वात आव्हानात्मक उपक्रमांमध्ये यश मिळते. दीर्घकाळापासूनच्या इच्छाही पूर्ण होतात आणि शत्रूंपासून एक दैवी संरक्षण मिळते. तर यंदा अंगारक संकष्टी व चंद्रोदयाची वेळ काय आहे? गणेशाची पूजा करण्यास योग्य वेळ काय आहे? चला पाहूयात. 2026 मध्ये अंगारकी संकष्टी चतुर्थी ही मंगळवार 6 जानेवारी 2026 रोजी पाळली जाईल. या दिवशी ब्रह्ममुहूर्त हा पहाटे 5:26 पासून ते 6:21 असेल, तर पूजेसाठी योग्य वेळ ही सकाळी 9:51 पासून ते दुपारी 1:45 असेल. या संकष्टी चतुर्थीला भद्राचे सावटही असणार आहे. भद्रा काळ हा सकाळी 7:15 पासून ते 8:01 असेल. यावेळी भद्रा ही पृथ्वीवर वास करेल, त्यामुळे या भद्रा काळात कोणतेही शुभ कार्य टाळावे. भद्रा विरहित व राहुकाळ विरहित काळात तुम्ही पूजा करण्यास काहीच हरकत नाही. या दिवशी एक शुभयोगही तयार होत आहे. सर्वार्थ सिद्धी योग हा सकाळी 7:15 पासून ते दुपारी 12:17 असेल, तर राहू काळ हा दुपारी 3:03 पासून ते दुपारी 4:21 राहील व या चतुर्थीची चंद्रोदयाची वेळ ही रात्री 9:04 असेल. संकष्टी हे नावच त्याचा गहन उद्देश प्रकट करते. याचा अर्थ संकटाच्या काळात मुक्तता. जीवन कितीही कठीण वाटत असताना एक आशेचा किरण निर्माण होणे. बुद्धिमत्ता व बुद्धीचा सर्वोच्च स्वामी म्हणून आदरणीय असलेले भगवान गणेश हे आपल्या मार्गातील सर्व अडथळे दूर करण्याची दैवी शक्तिरूप आहेत. संकष्टी चतुर्थी पाळणे ही एक सुंदर यात्रा आहे, जी सूर्योदयापूर्वी सुरू होते आणि चंद्रप्रकाशित आकाशाखाली संपते. दिवसाची सुरुवात ही ब्रह्ममुहूर्तावर होते. सूर्योदयाच्या पूर्वी सुमारे 90 मिनिटे आधी, जेव्हा भौतिक आणि आध्यात्मिक गोष्टींसाठी सर्वोत्तम काळ मानला जातो. ब्रह्ममुहूर्तावर केलेली पूजा हा स्वतः देवाशी मनापासून केलेला संवाद असतो. गणपती अथर्व शीर्ष व गणेश स्तोत्र यासारख्या पवित्र श्लोकांद्वारे भगवान गणेशाचे आवाहन केले जाते. गणेशाला प्रिय असलेल्या 21 दुर्वांकुर अर्पण करणे हे त्यांच्या चरणी आपल्या इच्छा समर्पणाचे प्रतीक आहे. जास्वंदीचे फूल व तिळाच्या तेलाने लावलेला दिवा हा पवित्र जागेला प्रकाशित करतो. गणेशाला आवडीचा पदार्थ मोदक हा भक्तीचा गोडवा दर्शवितो व ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप हा देवाशी असलेले आपले नाते दृढ करते. संध्याकाळ होताच मोठ्या उत्सुकतेने देवाची आरती केली जाते व चंद्राची ऊर्जा आणि भगवान गणेश यांच्यातील वैश्विक संबंधाची कबुली देऊन चंद्रदेवाला अर्घ्य अर्पण केले जाते व यानंतरच प्रार्थनेसह प्रसादाने उपवास सोडला जातो. आजच्या धावपळीच्या जगात पारंपरिक पद्धतीने व्रत पाळणे आव्हानात्मक वाटू शकते, तरीही संकष्टी चतुर्थीचे सार हे सर्वांना उपलब्ध आहे. जर दिवसभर उपवास करणे कठीण वाटत असेल, तर दूध, फळे किंवा खिचडी या पदार्थाने सुरुवात करावी, कारण तपस्येपेक्षा प्रामाणिक हेतू हा जास्त महत्त्वाचा आहे. सकाळी किंवा संध्याकाळी खऱ्या भक्तीने केलेली एक छोटीशी पूजा देखील परमेश्वराशी एक पवित्र संबंध निर्माण करते. शांत गणेश ध्यानात फक्त 15 मिनिटे घालवण्याचा प्रयत्न करा. कदाचित तुमच्या जेवणाच्या सुट्टीत किंवा झोपण्यापूर्वी. लक्षात घ्या, सर्वात सुलभ आणि प्रेमळ देवता असलेले भगवान गणेश हे सर्व प्रामाणिक प्रयत्नांचे स्वागत करतात व भक्तांना त्यांच्या आध्यात्मिक प्रवासात
जिथे आहेत तिथे भेटतात.